संक्रमण प्रकरण 6. श्यामलाबाईंची हकीकत वाचल्यावर त्या 2 दिवसातच त्याच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळाली होती. आपल्या मनातला विचार त्यानं महाराजांपाशी मोठ्या आत्मविश्वासानं बोलून दाखवला होता खरा, पण हा आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकणार होता का? इतरांसारखंच त्यालाही महाराजांनी काही काही कर्मकांड सांगितलं होतं. ते सर्व त्याला स्वतःलाच करायचं होतं. महाराज त्याच्याबरोबर मनोरमा सदनमध्ये आले होते, हीच मोठी नवलाची गोष्ट होती. पण प्रसंगातला त्यांचा अंतर्भाव तिथेच थांबला होता. काय काय करायचं हे त्यांनी श्रीकांतला सांगितलं होतं. त्या सर्व कृत्यात तो एकटाच्या एकटा असणार होता, मदतीला कोणीही नाही. धैर्य आणि आत्मविश्वास यांची खरोखरच कसोटी लागणार होती. त्या कसोटीला तो उतरणार होता का? सकाळी बरोबर 8 वाजता तो मनोरमा सदनवर पोहोचला. सकाळच्या लख्ख उन्हात ते एक साधं रिकामं घर वाटत होतं. पण हे साधं रूप फार फसवं होतं हे अगदी थोड्यांनाच माहीत होतं. फाटकाचं आणि बाहेरच्या दाराचं कुलूप काढल्यावर तो दारापाशीच उभा राहिला. स्लीपर काढून ठेवून बरोबरच्या बाटलीतल्या पाण्यानं त्यानं हात तोंड पाय धुतले, नॅपकिननं पुसले आणि मग तो बाहेरच्या खोलीत आला. प्रकाश लख्ख होता, दिव्याची आवश्यकताच नव्हती. खोलीवरून नजर फिरवता फिरवता त्याला समोरच्या भिंतीवरची एक जागा सोयीची वाटली. पूर्वी कधीतरी भिंतीत एक हुक बसवला होता. त्याला जर तस्वीर लावली तर ती आपोआपच पूर्वाभिमुखी होणार होती. नॅपकिननं त्यानं भिंतीचा तो भाग साफ केला. तस्बिरीला मागे दोरी होतीच. दोरीनं तस्बीर हुकावर अडकवली. समोर बसून पूजा करण्यासारखी उंची सोयीस्कर होती. तस्बीर रुमालानं साफ करून तो समोर बसला. बरोबर आणलेला हार त्यानं तस्बिरीला घातला. हळद कुंकू वाहून पूजा केली. प्रसादाची पुडी उलगडून समोर ठेवली. तबकात निरांजन लावलं, उदबत्ती शिलगावली आणि तबक मूर्तीसमोर फिरवताना मनोमन देवाची प्रार्थना केली. मग तबक खाली ठेवून हात जोडून डोळे मिटून तो काही मिनिटं तसाच शांत बसून राहिला. मनाचं समाधान झाल्यावर त्यानं बैठक मोडली. सर्व आवराआवर केली. प्रसादाची उघडी पुडी मागच्या जिन्याच्या खोलीच्या दाराशी ठेवली आणि तो मनोरमा सदनमधून बाहेर पडला. दिवसभर त्याला सतत जाणीव होत होती की यापुढे आयुष्य आता पूर्वीसारखं कधीही असणार नाही. आपण आता एका वेगळ्याच मार्गावर पाऊल टाकलंय. अज्ञात अनिश्चित भविष्याचा मार्ग. इतरांना कोणाला सांगून आपला मोठेपणा वा वेगळेपणा शाबित करण्याची गरजच नव्हती. त्याचं त्यालाच एक विलक्षण आंतरिक समाधान लाभत होतं, तेवढं पुरेसं होतं. संध्याकाळचे 8 वाजले होते. दिवस लवकर मावळला होता. अंधार झाला होता. शहरात इतरत्र दिव्यांचा लखलखाट असेल, पण हा भाग अंधारातच होता. शेवटची व्यायामशाळा बंद होती. रस्त्यावरचा दिवा बऱ्याच अंतरावर होता. त्याचा अंधुक प्रकाश इथपर्यंत पोहोचत होता. त्या अर्धप्रकाशात समोर मनोरमा सदनची छायाकृती दिसत होती. बाहेरच्या फाटकाचं कुलूप काढलं, कोयंड्यात अडकवून बंद केलं. मोठ्या दाराकडे येताना मनावरचा वाढत जाणारा ताण त्याला जाणवत होता. बाहेरच्या दाराचं कुलूप उघडलं, ते शेजारच्या कोयंड्यात घालून बंद केलं आणि मग समोरचं दार उघडलं. घर अंधारानं काठोकाठ भरलं होतं. प्रकाशाची एवढीशीही खूण सुद्धा नव्हती. त्याला एकदा वाटलं टॉर्चचा प्रकाश आतल्या खोलीवरून फिरवावा, पण तो विचार त्यानं रद्द केला. स्लीपर काढून ठेवले, पाण्यानं हात तोंड पाय धुतले, नॅपकिननं साफ केले आणि दाराबाहेर उभा राहूनच त्यानं बरोबर आणलेली मेणबत्ती शिलगावली. त्या घरातली एकही वस्तू वापरू नकोस, महाराजांनी सूचना दिली होती. तिचं तो तंतोतंत पालन करणार होता. तो त्या घरातला विजेचा प्रकाश सुद्धा वापरणार नव्हता. कदाचित हा अतिरेक असेल, पण त्यानं मनाशी तो निर्णय पक्का केला होता. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यानं घरात प्रवेश केला. आसपासची खोली दाखवायला तो प्रकाश पुरेसा होता. या घराच्या त्याच्या 2-3च भेटी झाल्या होत्या. कुठे काय सामान आहे त्याला काही कल्पना नव्हती. मेणबत्तीचा प्रकाश कमी असेल, पण खात्रीचा होता. या घरातली वीज केव्हा दगा देईल याची काहीच शाश्वती नव्हती. ज्याला वर्स्ट केस सिनेरिओ म्हणतात तसं तो गृहीत धरून चालणार होता. म्हणजे अचानक तोंडघशी पडायची वेळ येणार नव्हती. मेणबत्तीच्या प्रकाशात तो श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर येऊन बसला. प्रतिमेवरचा सकाळचा हार त्यानं उतरवून ठेवला. प्रतिमा साफ केली. नव्यानं आणलेला हार घातला. हळद कुंकू गंधाक्षता यांनी पूजा केली. निरांजन लावलं, उदबत्ती लावली, देवाची आरती केली. समोर पाण्याचा चौकोन करून त्यावर साखर फुटण्याची पुडी उलगडून ठेवली. डोळे मिटून नैवेद्य दाखवला. त्याच्या नकळत
देवकार्यावर त्याचं सर्व लक्ष एकाग्र झालं होतं. आसपासचा परिसर तो विसरूनच गेला होता. आरतीचं तबक त्यानं पुढे ओढलं. निरांजनातली वात फुंकर मारून मालवली. उदबत्तीचं टोक फरशीवर टेकवून विझवून टाकलं. आता नैवेद्य मागच्या बाजूस ठेवण्याचं काम तेवढं बाकी होतं. आरतीचं तबक, निरांजन, उदबत्तीचं घर, काडेपेटी सर्व काही त्यानं बरोबर आणलेल्या पिशवीत ठेवलं. उजव्या हातात नैवेद्याची उघडी पुडी आणि डाव्या हातात मेणबत्ती घेऊन तो खोलीच्या मागच्या बाजूस जाण्यासाठी वळला आणि तसाच जागच्या जागी गोठून उभा राहिला. मागची जी जिन्याची खोली होती त्या खोलीत उजवीकडून प्रकाशाचा एक मोठा झोत पडला होता. उजवीकडची शेवटची खोली म्हणजे होनपांचं ते देवघर. त्या खोलीतून आता प्रकाश बाहेर फेकला जात होता. आपण घरात प्रवेश केला तेव्हा आत सर्वत्र गुडूप अंधार होता याची त्याला 100% खात्री होती. आणि आता हा दिव्याचा प्रकाश. कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायचा त्यानं मनाशी निर्धार केला होता, पण त्याचा कस इतक्या लवकर लागेल याची त्याला अपेक्षा नव्हती. आता काय? महाराजांनी सांगितलेलं काम तर पूर्ण करायलाच हवं होतं. त्याला दुसरा पर्यायच नव्हता. तो सावकाश मागच्या दाराकडे निघाला, पण एक एक पाऊल टाकणं किती कठीण जात होतं. दारापाशी पोहोचेपर्यंत त्याची दमछाक झाली होती. मेणबत्ती धरलेला आणि प्रसादाची पुडी घेतलेला दोन्ही हात थरथर कापत होते. त्यानं तो सुट्टा कागद कसा तरी खाली ठेवला, सकाळी ठेवलेल्या कागदाशेजारीच, आणि मग उभा राहून तो आतल्या खोलीतल्या त्या प्रकाशाच्या लांबट चौकोनाकडे पाहत उभा राहिला. आता त्यानं काय करायला हवं? स्वतःचा श्वास रोखून धरून कानांवर काही आवाज येतो का हे पाहण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण त्याच्या स्वतःच्या छातीची जोराची धडधड कानात एखाद्या पडघमासारखी घुमत होती. मागे फिरणं शहाणपणा झाला असता. पण ही काही त्याची या जागेस दिलेली शेवटची भेट नव्हती. त्याला रोज रोज इथे यायचं होतं, आज नाही तर उद्या, पण केव्हा तरी या प्रकाराचा सोक्षमोक्ष करायलाच हवा होता. मग आत्ताच का नको? शंका कुशंकांमध्ये, तर्ककुतर्कांमध्ये रात्रभर तळमळत राहण्यापेक्षा आत्ताच उलगडा झालेला बरा. भीती तर होतीच. या घराच्या आख्यायिका आणि ऐकीव हकीकतीच तशा होत्या. डॉक्टर मेहतांसारखा अनुभवी माणूस, तोही भेदरून जीवाच्या भयानं कासावीस झाला होता. पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक विचार होता. आपण या घराचं काहीही देणं लागत नाही. आपण या घरातल्या अन्नाच्या कणाला, पाण्याच्या थेंबाला, संपत्तीच्या दिडकीलाही स्पर्श केलेला नाही. अर्थात त्रयस्थपणा काही सर्व वेळी उपयोगी पडणार नव्हता, पण तरीही मनातल्या मनात देवाचं नाव घेत तो त्या खोलीत गेला आणि ज्या दारातून प्रकाश येत होता त्या दारातून आत पाहू लागला. पुढे कितीदा तरी त्याला नवल वाटलं, आपण भीतीनं बेशुद्ध कसे पडलो नाहीत, मनाचं भान टिकवलं कसं? कारण समोरचं दृश्य जीव गोठवणारच होतं. आत प्रकाश होता. समोरच्या भिंतीपाशी मोठा देवारा होता आणि त्या देवाऱ्यासमोर एका स्त्रीची पाठमोरी बसलेली आकृती दिसत होती. वास्तविक त्याच्या पावलांचा आवाज झाला नव्हता किंवा त्याच्या मेणबत्तीचा प्रकाश त्या खोलीतल्या दिव्याच्या प्रकाशाच्या तुलनेत अगदीच क्षीण होता. तरीही तिला त्याच्या येण्याची जाणीव झाली. बसल्या जागेवरूनच तिनं मान मागे वळवून त्याच्याकडे पाहिलं. त्या चेहऱ्याची ओळख पटायला श्रीकांतला 2-3 सेकंद लागले. मग ओळख पटली. श्यामलाबाई होनप त्या देवाऱ्यासमोर बसल्या होत्या, मागे वळून त्याच्याकडे पाहत होत्या आणि हसत होत्या. कसलं हास्य आणि कसला चेहरा! कापडावर पॅचवर्क न काढावं तसा किंवा कागदावर कोलाज न काढावा तसा, तुकडे तुकडे एकत्र करून झालेला चेहरा. किती वेळ त्याचा श्वास छातीत रुकला होता त्याला माहीत नव्हतं. श्वास बाहेर आला तो एखाद्या स्फोटासारखा आला. मनात एकच विचार होता, सुटका सुटका. त्या जर आणखी हल्ल्या किंवा एखादा शब्द बोलल्या तर आपण खासच भयानक किंचाळायला लागू याची त्याला खात्री झाली. अजून सुटकेची संधी होती. कदाचित त्यानं त्या हिडीस चेहऱ्यावरची नजर खाली घेतली. एक पाऊल मागे घेतलं. समोरचा देखावा तसाच गोठलेला राहिला. तो वळला. मनात धावावंसं वाटत होतं, तरीही पाऊल पाऊल करत बाहेरच्या खोलीत आला. तयार केलेली पिशवी उचलली. खोलीच्या बाहेर पडला. मेणबत्ती खाली पायरीवर ठेवली. कापणाऱ्या हातांनी दार ओढून घेतलं. दाराला कुलूप घातलं
आणि मग मेणबत्ती विझवून टाकत बाहेरच्या फाटकाची वाट धरली. रस्त्यावर आल्या आल्या चांगली हुडहुडी भरली तेव्हा त्याच्या ध्यानात आलं आपलं सर्व अंग घामानं निथळतंय. छातीशी हातांची घट्ट जुडी करून तो भराभरा पावलं टाकत होता. पावला बरोबर मनाशी जय श्री गुरुदत्त जय श्री गुरुदत्त असा अखंड नामजप चालला होता. मगाशी दिसलं ते काही भास वगैरे होतं असल्या फालतू विचारात त्यानं वेळ दवडला नाही. त्याच्या आधी श्यामलाबाईंना, त्याच्या आधी डॉक्टर मेहतांना आणि त्यांच्याही आधी त्या 4 विद्यार्थिनींना अगदी हेच दृश्य दिसलं होतं. दिनकर रावांना 2 आकृत्या दिसल्या होत्या, श्यामलाबाईंना 3. त्यांच्यात ते दिनकर रावही होते. आणि आता त्याला प्रत्यक्ष त्या श्यामलाबाईच दिसल्या होत्या. अर्थ एकच होता, या घरात बेपत्ता झालेला एक त्या भूतावळीत सामील होत होता. का आणि कसं दोन्ही प्रश्न त्याच्या समजापलीकडचे होते. त्या मुलींनी वेळीच काळजी घेतली नसती तर, त्या विमलाबाईंना श्यामलाबाईंनी अगदी लगोलग कामावरून काढलं नसतं तर त्यांचाही या कठपुतळ्यांच्या रांगेत समावेश झाला असता. मागे केव्हा तरी त्यानं नारायण धारपांची चंद्राची सावली नावाची एक विलक्षण भयकथा वाचली होती. त्या कथेत एका निखळ दुष्ट प्रेरणेच्या प्रभावाखाली एका मोठ्या रिंगणातले सांगाडे, मृत सडकी नासकी शरीरं चंद्राचा प्रकाश पडताच सचेतन होत आणि त्या रिंगणात गोल चक्रा मारत. निरर्थक पण भयानक. पण त्या राक्षसी चेतनेला तिथे निदान चंद्रप्रकाश तरी आवश्यक असायचा. इथे तर पार गुडूप अंधारात या तुकड्यांनी घडलेल्या माणसाच्या चेहऱ्या मोहऱ्याची विकृत नक्कल करणाऱ्या कठपुतळ्यांचा सर्वत्र वावर सुरू होता. त्या प्रतिमाही माणसांच्या भ्रष्ट नकला होत्या आणि त्यांच्या हालचालीही मानवी हालचालींच्या भ्रष्ट नकला होत्या. नाहीतर त्या श्यामलाबाई त्या रिकाम्या देवाऱ्यासमोर कशासाठी बसल्या असत्या? तो स्वतः श्री गुरुदत्तांच्या प्रतिमेसमोर बसत होता. त्या कृतीचीच ही भ्रष्ट नक्कल नव्हती का? विडंबन नव्हतं का? आणि त्याच्यासाठी खास रचण्यात आलेलं एक नाटक. ही काही निरर्थक क्रिया नव्हती. त्यामागची प्रेरणा दुष्ट होती, पण ती मानवी व्यापार व्यवहार वहिवाट जाणणारी होती. त्याच्या पूजा अर्चा यातला फोलपणा दाखवण्यासाठीही ते नाटक असेल. कदाचित तो धमकी वजा इशाराही असू शकेल. तू इथे लुडबुड करू नकोस, दूरच राहा, नाहीतर पाणी त्याच्या डोक्यावरून गेलं होतं. सर्वच त्याच्या समजापलीकडचं होतं. महाराजांसारखा एखादा ज्ञानी पुरुषच त्याला मदत करू शकणार होता, त्याला सल्ला देऊ शकणार होता. तो ब्लॉकवर परत आला तेव्हा 9 वाजून गेले होते. स्वतःसाठी त्यानं एक मग कडक कॉफी बनवून घेतली. आता त्याची काही खायची इच्छा नव्हती. पुढच्या कृतीचा विचार आवश्यक होता. महाराजांच्या कानावर कालचा अनुभव तर घालायलाच हवा, पण त्याआधी एक करायला हवं. मनोरमा सदनचा संपूर्ण इतिहास त्यांना माहीत व्हायला हवा. या इतिहासातच कुठेतरी या घातकी दुःखद मालिकांचा उगम होता. हे शक्य होतं की त्यांना त्यामागचं रहस्य उमगेलही, पण स्वतःच्या एका अनुभवावरून आणि त्या श्यामलाबाईंनी वर्णन केलेल्या 2 बैठकींवरून आत्तापर्यंत तरी निदान एक गोष्ट उघड होत होती. महाराजांनी आपली भूमिका केवळ सल्लागारापुरतीच मर्यादित ठेवली होती. त्याच्या बाबतीत ते अपवाद करणार होते का? स्वतःची एक तटस्थ भूमिका सोडून ते घटनात प्रत्यक्ष हस्तक्षेप करणार होते का? एक गोष्ट खरी होती, त्यांनी स्वतः मनोरमा सदनला भेट दिली होती. आवश्यकता पडली तर वापरण्यासाठी एक फोन नंबरही देऊन ठेवला होता. मनाशी शंका कुशंका करत बसण्यात काय अर्थ होता? त्याच्या मनात आलं होतं ना, त्यांच्यापर्यंत ते श्यामलाबाईंचं हस्तलिखित पोचवायचं. मग तो ते करणार होता. मग पुढे जे काय व्हायचं असेल ते होईल. त्याने महाराजांनी दिलेला नंबर फिरवला. 4-5 रिंगा वाजल्यानंतर फोन उचलला गेला. एक पुरुषी आवाज आला. हॅलो, मी श्रीकांत दामले. येस. महाराजांनी, म्हणजे मी त्यांना महाराज म्हणून ओळखतो, त्यांनी मला हा नंबर दिलाय. त्यांना काही निरोप द्यायचा असला तर वापरण्यासाठी. बरोबर आहे. तुमचा काय निरोप आहे? निरोप नाही, पण त्यांच्या हातात काही कागदपत्र पडावेत अशी माझी इच्छा आहे. ते काम होऊ शकेल का? असा एखादा पत्ता द्या की जिथे मी स्वतः येऊन ते कागद आपल्यापाशी देऊ शकेन, किंवा मी माझा पत्ता देतो, तिथून हे कागद घेऊन जाता येतील. आपल्याला काय सोयीचं आहे? तुमचा पत्ता द्या, कागद न्यायला माणूस येईल. तुम्हाला कोणती वेळ सोयीची आहे तेही सांगा. ठीक आहे, माझा पत्ता सांगतो. उद्या सकाळी 7 वाजता. सांगा पत्ता. 7 वाजता माणूस येईल, त्याच्याबरोबर एक पत्र असेल. ठेवू फोन? फोन खाली ठेवला गेला.
श्रीकांतनं श्यामलाबाईंच्या हस्तलिखिताची वही काढली. त्या वहीच्या वेष्टणाखालीच त्यानं स्वतःचं पत्र ठेवलं. आदरणीय महाराजांचे चरणी श्रीकांतचे शतप्रणाम. सोबतची हकीकत आपण आपल्या नजरेखालून घालावी अशी विनंती आहे. मी आज संध्याकाळच्या आरतीच्या वेळी येत आहे. त्यावेळी आपली 5-7 मिनिटांची भेट झाल्यास मला फार आनंद होईल. कळावे. आपल्या चरणी नतमस्तक. श्रीकांत. कागद वहीत सरकवताच त्याला आपल्या शिरावरची एक फार मोठी जबाबदारी उतरवून ठेवल्याची भावना झाली. काय करायचं किंवा काही करायचं का नाही हा निर्णय आता त्यानं घ्यायचा नव्हता. त्याच्यासाठी तो निर्णय त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानी आणि अनुभवी व्यक्ती घेणार होती. संध्याकाळचे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर झोपण्याची तयारी करता करता त्यानं कांपोजची एक गोळी घेतली. त्या मनोरमा सदनमधला तो विलक्षण अनुभव सारखा सारखा डोळ्यांसमोर येणारच होता, कारण तो काही साधा विसरण्यासारखा अनुभव नव्हताच. जीवाला बसलेला चटका साधा नव्हता. केवळ ती आठवणही अंगावर काटा आणत होती. औषधाच्या मदतीनं झोप आली तर येणार होती, नाहीतर त्याचं दुबळं मन त्याच त्या भोवऱ्यात सतत गटांगळ्या खात राहील. शेवटी कल्पनाशक्ती ही माणसास मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. तशीच ती कधी कधी शापही ठरू शकते. काय काय होऊ शकलं असतं याची भयानक चित्र मनासमोर ही कल्पनाशक्तीच रंगवत होती. मनाला अलिप्त करण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. रात्री केव्हा तरी झोप लागली आणि सुदैवानं ती झोप वेड्या विद्र्या स्वप्नांनी चाळवली गेली नाही. सकाळी जाग आली तेव्हा त्याला आवश्यक ती विश्रांती मिळाली होती, शरीराला आणि मनालाही. बरोबर 7 वाजता ब्लॉकची घंटी खणखणली. श्रीकांतनं दार उघडलं. दाराबाहेर एक मध्यमवयीन माणूस उभा होता. श्रीकांतनं दार उघडताच त्यानं एक लिफाफा समोर केला. मागे सरत श्रीकांत म्हणाला, या ना. नको. तोच तो कालचा टेलिफोनवरचा आवाज. ते पत्र वाचा आणि तुमचे काय कागद असतील ते द्या. ठीक आहे. श्रीकांत आत आला. महाराजांनी दिलेल्या नंबरवर हाच ग्रस्त होता. शंका घेण्याचं काही कारणच नव्हतं. कागदात गुंडाळलेली ती वही त्याच्या हाती देता देता श्रीकांतनं त्याच्यावरून एक नजर फिरवली. त्यांची साधी साधी कामं करणारा माणूस असावा. वही हातात घेऊन जातो म्हणत तो वळून निघूनही गेला. दाराला कडी लावून श्रीकांत आत आला आणि मग त्यानं ते पाकिट, जे बंद केलं नव्हतं, ते उघडलं. आतला कागद काढून त्याच्या घड्या उलगडताच त्याच्या आसपास कस्तुरी, चंदन, मोगरा यांच्यासारखाच एक मंद पण आल्हाददायक सुगंध पसरला. काही क्षण त्यानं डोळे मिटून घेतले. त्यानंतर क्षणभर वाटलं आपण एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यातच उभे आहोत, जिथे सतत फुलांनी, सुगंधी द्रव्यांनी देवाची पूजा अर्चा होत असते. मग त्यानं डोळे उघडून हातातल्या कागदाकडे नजर टाकली. कागदावर मजकूर काहीच नव्हता. मध्यभागी फक्त एक सुबक आकृती होती, श्री गुरुदत्त. आणि कागदाच्या तळाशी केशराच्या पाण्यानं उठवल्यासारखा वाटणारा एक मुद्रिकेचा ठसा होता, महाराजांची खूण. आता ते कागद योग्य त्या जागी पोहोचतील. आता आपण काय करायला हवं यावर त्यानं क्षणभरच विचार केला. पण आपण काय करणार आहोत हे त्याला आधीच समजलं होतं. सकाळची मनोरमा सदनची भेट तो टाळणार नव्हता. एकतर आता दिवसाची लख्ख प्रकाशाची वेळ होती, पण डॉक्टर मेहता तर सकाळी 11 वाजता वरच्या मजल्यावर गेले होते आणि तो महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून जात होता. त्यांनी मनोरमा सदनची खालपासून पार वर माळ्यापर्यंत पाहणी केली होती आणि नंतरच त्याला त्या सूचना दिल्या होत्या. आज संध्याकाळी त्यांची गाठ पडेलच, मग पुढचं पुढे. आत्ता तर तो जाणारच होता. 8 वाजून 5-7 मिनिटांनी त्यानं मनोरमा सदनचं बाहेरचं दार उघडलं. शेवटी तो एक साधा माणूस, या नाही नाही त्या मार्गाकडे ढुंकूनही न पाहणारा, सर्वस्वी अनभिज्ञ. मनातले विचार कितीही ठाम असले तरी त्यांचा शरीराच्या विकारांवर परिणाम होत नव्हता. भीतीही येतच होती आणि त्या अनुषंगानं धडधडती छाती, रुकलेला श्वास, थरथरणारे हात सर्व लक्षणं घेऊन आली होती. दार उघडताच पूर्वेकडच्या सूर्याचा उन्हाचा लांबचा लांब प्रकाश झोत आत पडला. दाराबाहेरच्या पायरीवर त्यानं स्लीपर काढून ठेवले. बरोबर आणलेल्या पाण्यानं चेहरा, हात, पाय धुतले, नॅपकिननं पुसून काढले आणि मग त्यानं आत प्रवेश केला. डावी उजवीकडे न पाहता तो सरळ समोरच्या प्रतिमेकडे गेला. काल संध्याकाळी चढवलेला हार उतरवून ठेवला. प्रतिमा स्वच्छ केली. नवा हार चढवला. उदबत्ती, निरांजन शिलगावलं. पाण्याचा चौकोन काढला. त्यावर प्रसादाची पुडी ठेवून डोळे मिटून नैवेद्य दाखवला. काही वेळ मनातल्या मनात प्रार्थना करत तो तसाच ध्यानस्थ बसून राहिला आणि मग
डोळे उघडून त्यानं सामानाची आवराआवर करून सर्व वस्तू पिशवीत कोंबल्या आणि मग नैवेद्याची उघडी पुडी घेऊन तो खोलीच्या मागच्या भागाकडे आला. कालचे 2 कागद त्यानं तिथेच भिंतीपाशी ठेवले होते, पण आता तिथे कागदाचे चुरमडलेले 2 बोळे होते. दिसायला 2 साधे कागदांचे बोळे, पण त्यांच्या मागची कारण परंपरा जीवाचा थरकाप करणारी होती. कारण या घरात रात्रीच्या अंधारात काय काय वावरतं याची त्याला एक अगदी दाहक झलक काल संध्याकाळी दिसली होती. जो आकार प्रत्यक्ष वस्तुमात्रात हस्तक्षेप करू शकतो त्याला केवळ मानसिक प्रक्षेप कसं म्हणणार?